जय महाराष्ट्र मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग. नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर बघा, आता आंघोळ करून आलो आहे. तर बघा, इथं मम्मी बसली आहे. तर आज काय मग गल्लीत पूर्ण शांत शांत वातावरण आहे खूप. हे बघा, नमस्कार. तर हे बघा, एकदम शांत शांत. इकडे अजून कामगार आले नाहीत. बघा, बिल्डिंग काम चालू आहे. अजून कोण कामगार नाही आले. एकदम शांत वाटतोय. तर चला मग घरी. तर आईचं डोळ्याचं ऑपरेशन होऊन आता कालच्या 40 दिवस झाले. तर काल जाऊन आले, आई डॉक्टरकडे जाऊन आली. तर आता काय तर आईचं काय तर गॉगल वापरायची गरज नाही आहे, फक्त ड्रॉप दिलेत. काय चष्मा काय तुझा? हे बघा, आता पूर्ण एकदम डोळे एकदम व्यवस्थित आहेत. ह्या डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं, तर ते डोळे दिसायला चांगलं दिसतो चांगलाच. तर आता काय फक्त चष्मा वापरायचा. आता काळ वापरला नाही तरी चालतो. अजून काही 10-12 दिवसात ड्रॉप दिले डॉक्टरांनी, तिथे का वापरलं की संपला. मग आता दिसतो तुला सगळं. तर इकडे बघा, सोनालीचं नाश्ता तयारी झालाय. तर आज बघा, नाश्त्यासोबत फरसाण आणली आहे सोनाली. तर आता बघा, नाश्ता करायला बसतो सगळेजण. या सगळे नाश्ता. तर मित्रांनो, बघा झाला नाश्ता वगैरे. आता सोनाली करते बघा इकडे चपाती. सोनाली चपाती करत आहे. तर आई करते तर पूजा. तर आपण निघू दुकानला. तर हे बघा, काही का होईना चपाती आणि नाश्ता वेळेवर सोनाली करते मित्रांनो. तर सकाळ सकाळ नाश्ता, डब्याला चपाती. म्हणजे घरकामचं तर असणारच आहे, पण त्याच्या आधी नवऱ्याला सगळं करून देते वेळेवर. तर हे बघा, अशी बायको. मोय मोय. तर मित्रांनो, आता मोय मोय नवीन ट्रेनिंग चालू आहे. काय म्हणतो. तर हे बघा मित्रांनो, आई देवा पूजा करायला. तर हे इकडे बघा, केळी ठेवले वरती, जास्वंदी फुल. तर इकडे बघा, फ्रीज मध्ये काय आहे, द्राक्ष. कारण परवा दिवशी आणले होते, तर 2 दिवस होते, तर काय मी खाल्लं नाही द्राक्ष. तर पप्पांनी पण माझ्यासाठी स्पेशली आणलेत आज द्राक्ष खाण्यासाठी. तर चला, द्राक्ष खाऊन घेऊ. समोसा? अगं, चपाती करायची तुला, तर समोसा करायला. अरे बापरे, इतकी इतकी मोठी कला. समोशापासून चपाती तयार. धुतलंय का? तर मित्रांनो बघा, द्राक्ष घेतलोय, आईने प्लेट दिलं मला खायला. तर बघा, धुवून वगैरे ठेवले. तर सगळेजण काय करायचं, जावं फळ धुवूनच खात जावं सगळेजण. कारण कसं औषध प्रमाणे मारले असतील ना. तर इकडे बघा, पप्पा बघत बसले शिवमापुराण. तर आमच्या घरात शिवमापुराण जास्त बघत असते. तर या मित्रांनो, द्राक्ष खायला सगळेजण. तर कसं आहे, द्राक्ष 2 दिवस घरी होते, पण मला खायला गेले भेटला नाही, संपले पूर्ण. पण मी नाही खाल्ले, पण पप्पाने माझ्यासाठी परत बोलावले. आणि द्राक्ष गोड आहेत मित्रांनो, चांगले लागले. तर चला मित्रांनो, नाश्ता दुकाने तर मित्रांनो बघा, दुकान म्हणते आताच म्हणलं मित्राला थोडं तोंड दाखवून जावं, बरं वाटतं तेवढंच. तर दोघं भाऊ आहे त्या दुकानातलं. तर हे बघा, काय नाही थोडं एकदम केसरी नाणे आणले की नाही, 5 केसरी सगळे. तर येऊ का चौका जाऊन काय
माझे पैसे माझ्याकडे, तुझे पैसे तुझ्याकडे होते, काय तसं तुमच्या माझ्याकडे देतो 700 देतो, हे पण होते माझ्याकडे, तो घे 700 मी तुला देतो, हे राहू दे म्हणलं. ओके ओके, कसं येईल हे बघा. आतिश मागच्या वेळेमध्ये आला नव्हता, हे आतिश आहे बघा. हे कामाला हा जास्त कमी करतो, पण त्याला कामं जास्त लावतो म्हणजे सांग, खरं सांग. आता काम तू करतो जास्त, काही करते मी करतो, मी दिशी नाही ते सगळं काम तुला जास्त होते. हा ते पण एक मोठे काम करते, ते पण हा ते अमावस्या पौर्णिमा माहिती का नाही. कष्टाळू आपण ब्लॉग्स मध्ये बघितलं कोण आलाय जास्त. कष्टाळू तर आपण दोघांचा भाऊ. मी सकाळी संध्याकाळी कुठे जात नाही. तू हे अतिश बघ, संध्याकाळी 5ला येते, पण रात्री 9ला जातो. 8 का रे बाबू, 8 वाजता गेला. काम असतात काम असते तुला बाबा. हा मग ग्रुप आहे कधी माहिती बघेन तुला, कधी इकडे आलो व्हिडिओ करतो ना. आता आधी 5 ते 8 केलं बाबा, 2 तास फक्त. तसं नको, नाही सगळी नको. पगार कसे कापतो होत असते. आता जेवण पोर अजून होत असते, चालू करायला तसं काही नाही. तुम्हाला जेवण येतं, अरे आम्ही मग जेवणाचं म्हणलं, तसं काही नाही. कटिंग बघा, मस्त कटिंग कसं केलं एकदम बघा, मस्त रेषा मारले. दाखव ना, हे बघा मस्त कटिंग केलंय. मुलगी असेल तर स्थळ देणे, कोण मुलगी आहे तर स्थळ द्या आपल्याला. स्थळ द्यायचं रे, मुलगी असेल सांगा म्हणायचं, कोणीतरी सुचवा आम्हाला. कशी पाहिजे सांगा मग, कशी पाहिजे मुलगी तुला. तर म्हणजे मोठ्या बोर राहिल्या बाजूला यायला तर काही गडबड आहे मित्रांनो, नाही लवकरच. मित्रांनो ह्या स्वतः लय भारी समजतो, म्हणजे मोबाईलचा लय माहिती काय काय घालतो. तिनं घाल हे घाल, चांगला मोबाईल आहे ते बिघडून सुटते माहिती आहे का. तर कोणाचा मोबाईल खराब होते का तिनं काढून मोबाईल. तो काय मोबाईल दुकानाकडे हे आईस्क्रीम दुकान आहे, त्याला काय टेन्शन नाही, कोण घेऊन ना देऊ. तर चला मित्रांनो जाऊ घरी. घरी आलो, जेवणावर झाले सगळ्यांचे. आईसोबत गप्पा मारित की उशीर. आता वाजलेत बघा रात्रीचे 11. तर चला झोपायला जाऊ. तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथे एंड करतोय. बाय बाय, गुड नाईट.